निश्चितच या परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। धरणगाव तालुक्यात यंदाच्या पहिल्याच दमदार पावसात नाले, पाझर, तलाव आणि बंधारे तुडुंब भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। शेरी, धार, अंजनविरे, झुरखेडा, पाथरड, खामखेडा यासह सुमारे 30 गावांमधील 50 किलोमीटर परिसरातील नाले जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले। गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्याच पावसात इतक्या मोठ्या प्रमाणात जलसाठे भरल्याचे चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी पाण्याची उपलब्धता वाढणार असून भूजल पातळी उंचावण्यासही मदत होणार आहे। परिसरातील शेतकऱ्यांनी या परिस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले। धरणगाव तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की धरणगाव तालुक्यातील शेतींमधील जे पीक पेरणीसाठी अजून अद्याप सुरुवात झालेली नाही आहे, परंतु पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील काही अनेक गावे आहेत ज्या ठिकाणी नाला खोलीकरणाचे काम गेल्या 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून सुरू होते। आपण पाहू शकतात की गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी नाला खोलीकरणाला पुराचे स्वरूप आलेले आहेत। गेल्या काही वर्षांपासून या नाला खोलीकरणाचे काम सुरू नसल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत होता आणि शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते। दरम्यान या मतदारसंघाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि या नागरिकांच्या सहकार्यातून या ठिकाणी नाला खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे। दरम्यान काल 2 दिवसापासून झालेल्या पावसामुळे या ठिकाणी नाल्याला भरपूर पाणी साचलेलं आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना याचा फायदा देखील होणार आहे। आपण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासोबत आहोत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमके या मतदारसंघात खोलीकरणाचे काम कशा पद्धतीने केले आहे। भाऊ, काय सांगाल? आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपण नाला खोलीकरणाचे काम केले आहे, आपण कसं हे संकल्पना कशी राबवली आहे? शेतकरी राजा हा एका हंगामात नुकसानात, एका हंगामात त्याच्या काहीतरी अडचणींमध्ये तो हंगाम घेऊ शकत नव्हता। नामदार मोदयांनी विचार केला की आपण आपल्या जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुक्यातील नाला खोलीकरण केलं पाहिजे। पहिला धरणगाव तालुक्यातील 420 किलोमीटरचं आपण खोलीकरण करणार आहोत। त्याच्यातलं 50 किलोमीटरचं काम धरणगाव तालुक्यात पूर्णत्वास आलेलं आहे आणि काल जो पाऊस झाला त्या पावसात आपण बघतोय हे नाला जे खोलीकरण झाले, हा नालाने हे नदी होऊन गेलेले, याच्यात गाळ साचलेला होता। पण नामदार मोदयांनी समयसूचकता ठेवून शेतकरी हा सुजलाम सुफलाम कसा होईल याच्यासाठी आपण शाश्वत शेती आणि शाश्वत विकासाकडे आपण वळतो आहोत। कारण पाण्याची पातळी ही भूजल पातळी कमी झालेली होती। शेतकरी हा 1-2च पीक घेऊ शकत होतो, पण माझं तर म्हणणं आहे आता या पाण्यामुळे शेतकरी 4-4 पिकं घेऊ शकतो आणि शेतकरी सुजलाम सुफलाम झाला म्हणजे नामदार मोदयांचा संकल्प जो आहे शेतकरी राजा हा नक्कीच राजा पाहिजे आणि हा महाराष्ट्राचा कणा आहे। त्याच्यामुळे हे खोलीकरणाचे कामं आदरणीय नामदार मोदी यांच्या प्रयत्नातून, CSRच्या माध्यमातून, नामदार मोदी यांच्या स्वखर्चातून आणि फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे कामं करतोय। गेल्या 7-8 महिन्यात हे काम व्हायला पाहिजे होतं, पण खोलीकरण एवढं होतं की 3-4 महिन्यात आपण 50 किलोमीटरपर्यंत पोहोचलो। येणाऱ्या 2 वर्षात धरणगाव तालुक्यातील 420 किलोमीटरची लांबी खोलीकरण होणार आहे। खोलीकरणच नाही, रुंदीकरणही होणार आहे, काठबळकटीकरण होणार आहे आणि सिमेंट बांध आपण या ठिकाणी बनवणार आहोत की जे नदीत जाणारं पाणी आहे ते आपल्याच शेतात थांबलं पाहिजे। आपलं पाणी, आपली माती, आपली शेती, हाच संकल्प आदरणीय नामदार मोदयांचा आहे। मंत्री महोदयांनी जो संकल्प राबवलेला आहे हा संकल्प खूप शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे। भाऊ, हे सांगू शकाल की आपल्या या नाला खोलीकरणाच्या माध्यमातून जवळपास किती हेक्टर जमिनी ही ओलिताखाली येईल, त्यांना किती शेतकरी हेक्टरचा फायदा होईल? आजचे जे खोलीकरण झालेलं आहे, जे 50 किलोमीटर खोलीकरण झालं आहे, त्याच्या माध्यमातून मला तरी असं वाटतं की 1000 हेक्टरच्या वरती या ठिकाणी ही जमीन जी आहे ही पाण्यात, या ठिकाणी जो पाण्याची टंचाई होती तर 1000 हेक्टर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे या पहिल्या खोलीकरणाचा। यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून विविध गावांमध्ये नाले खोलीकरण, पाझर तलावांची दुरुस्ती तसेच बंधारे उभारण्याची कामे करण्यात आली होती। या कामांचा परिणाम पहिल्याच पावसात दिसून आलाय। काय सांगाल सर की या मतदारसंघात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जे काम केलेलं आहे हे याच्या अगोदर कसं होतं आणि आता नाला खोलीकरण केल्यानंतर परिस्थिती काय? सर्वप्रथम मी माननीय मंत्री महोदयांचं व प्रतापभाऊ पाटील यांचं आभार व्यक्त करतो। या परिसरात आधी ओढा होता, पूर्वीपासून डायरेक्ट नदीपर्यंत पोचत होतं ते पाणी।
पण हे नाला खोलीकरणाचं काम झाल्यामुळं निश्चितच या परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे बोर आटले जात होते. निश्चितच 12ही महिने या बोरवेलला पाणी राहणार आहे. आपण काही इतर शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहोत. काय सांगणार सर की या ठिकाणी या भागामध्ये या तुमच्या गावामध्ये नाला खोलीकरण यापूर्वी कसं होतं आणि आता जी परिस्थिती आहे म्हणजे काल 2 दिवसापासून हे पाणी पडलेलं आहे, तर आता या खोलीकरणामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे? माननीय मंत्री महोदयांनी प्रतापदादा यांनी ही संकल्पना केली ही शेतकऱ्यांसाठी फार फायद्याची ठरणारी आहे. या इथून शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे. आमच्या इथे डिसेंबरपर्यंत बोराचे पाणी दरवर्षी आटलं जात होतं, पण आता या पाण्याने कमीत कमी शेतकऱ्यांना मेची कपाशी पूर्ण गावात लागेल जे शेतकरी ओलावते आणि नवीन काही बोर केले लोकांनी त्यांनासुद्धा या पाण्याचा निश्चित फायदा होईल. म्हणून प्रताप भाऊ यांचे 2 वर्षापासून ही संकल्पना चालू होती, पण त्यांनी शेवटी मनात घेतलं. भाऊंनी त्यांना आदेश दिल्याने हे काम पूर्ण होईल आणि या परिसरातला शेतकरी सुजलाम सुफलाम कसं होईल परिसराची त्यांनी एकदम काळजी घेऊन काम करून दाखवून दिलं. तर अशा पद्धतीने या गावातील शेतकऱ्यांनी झालेली परिस्थिती संदर्भात नाला खोलीकरण केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आपले समाधान व्यक्त केलं. आपण काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याच या धार गावातील उपसरपंच आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ. सर, काय सांगाल, आता हे जे खोलीकरण केलेलं आहे माननीय गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून, काय वाटतं तुम्हाला? आपल्या भागातील भाग्यविधाते माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब व कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य आमचे बंधू प्रतापरावजी पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नांनी आपल्या धरणगाव तालुक्यामध्ये हे जे काम त्यांनी हाती घेतलं आहे, एक प्रकारे शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. आणि जर पाहिलं तुम्ही तर आमच्या गावाचे हे नाले अगदी म्हटलं 1-2 गाडी पास होतील एवढे नाले होते, पण त्यांनी जसं नदी असते नदीसारखं स्वरूप या ठिकाणी आणून दिलं आहे आणि आमच्या गावाला एक नदी करून दिलेली आहे, नाल्यांची नदी करून दिलेली आहे. आणि हे पाणी ज्यावेळेस पूर यायच्या गावाला नाल्यांना, तर हे पाणी गावात घुसून जायचं. गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसायचं, आदिवासी वस्तीमध्ये पाणी एवढे हाल अपेष्टा लोकांच्या होत्या. परंतु नामदार महोदय असतील, आमचे प्रतापदादा असे गरिबांची जाण असणारे नेते आहेत, त्यांनी ज्यावेळेस हे नाले कोरले तर एक थेंबसुद्धा पाणी गावात घुसलं नाही आणि थेंब जमिनीत मुरला. आणि तो प्रत्येक थेंब आज शेतकऱ्यांचा विकासामध्ये हातभार लागणार आहे. आणि नामदार महोदयांना ते आशीर्वाद भगवंताने दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे देखील आशीर्वाद त्यांना लाभणार आहे. नाले खोलीकरणामुळे शेतांमध्ये पाणी शिरणे आणि पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात टळलेत. या जलसंधारण कामांमुळे परिसरातील सुमारे 1000 हेक्टरपेक्षा अधिक शेत जमिनीला फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.